गुड मॉर्निंग. सुरू करूया. आपण गेले 3 तास किंवा मागच्या 3 दिवसामध्ये फक्त मसावे आणि लसावे या घटकावर आधारित उदाहरणं पाहतोय पहा. आता आज याच्यातील शेवटचा उपप्रकार आहे. बघा, आता पहिला प्रश्न आहे. 3 घंटा अनुक्रमे 8 सेकंद, 12 सेकंद आणि 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासाला त्या 3 घंटा किती टोले देतील? आता किती सेकंदाच्या फरकाने टोले देतात? तर 8 सेकंद आहे, त्यानंतर 12 सेकंद आहे आणि त्यानंतर मग 15 सेकंद आहे. मग 8, 12 आणि 15 या 3 संख्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी. बघा, 8 त्यानंतर 12 आणि त्यानंतर 15 या संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. आता मी इथं 8 लिहितो, इथं 12 लिहितो, इथं 15 लिहितो. 8, 12 आणि 15ला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येनं निश्चित भाग जातो सांगा बघू. बघू एखादं सांगू शकते का? आता तिन्ही संख्येला भाग जात नाही मला वाटतं, पण 2 संख्येला जातोय. म्हणजे 12 आणि 15 या संख्येला 3 न भाग जातोय. मग 3 चोक 12 आणि 3 पाशी 15. मग 8 तसंच खाली ठेवायचं. आता पुन्हा एक आडवी रेषा ओढतो. आता 8, 4 आणि 5 या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने निश्चित भाग जात नाही? पहिल्या 2 संख्यांना 4 न जातोय. मग मी 4 लिहितो. बघा काय लिहितो? सर 5 मूळ संख्या आहे. हा, 5 मूळ संख्या. मग तिघाला नाही पण 2 ला जातोय. मग 4 दोन्ही 8, 4 एके 4 आणि 5 मूळ संख्या असल्यामुळे तशीच. आता आपण या ठिकाणी काय काढूया? लसावी. आता लसावी काढताना डाव्या बाजूच्या ह्या 2 संख्या आणि तळाच्या ह्या 3 संख्या अशा एकूण 5 संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 5. 3 चौक 12, 12 दुनी 24 आणि 24 5 किती येणार मग? 120. लसावी समजला का सर्वांना कसा काढायचा? हो. मग एकदा लसावी समजला की मग काय अवघड नाही बघा. या 3 संख्यांचा लसावी आला 120. आता इथं सर्वांचं एकक आहे सेकंद. बघा, म्हणजे याचा अर्थ लसावी 120 काय आला? सेकंद. हा, सेकंद आला. पहा, मग प्रत्येक 120 सेकंदात एक वेळा टोल होतो. 120 सेकंदामध्ये एक वेळ टोल होतो. आपल्याला विचारलंय एका तासात किती वेळा टोल होतो? तर मी वरचा भाग इरेज करतो. एका तासाचा आपण सेकंद काढून घेऊया. 60. किंवा हा, आता बघा, 1 तास म्हणजे किती मिनिटे रे? 60 मिनिटे. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. आता मी तुम्हाला काय विचारलेलं आहे? 1 तास म्हणजे किती सेकंद? या 60चा आणि या 60चा गुणाकार करायचा म्हणजे किती येणार? 1 तास म्हणजे किती सेकंद? 3600 सेकंद. मग 120 सेकंदात एक वेळ टोल होतो. बघा इथे खाली लसावी आलाय का नाही? 120 सेकंदात एक वेळा काय होतो? आता आपल्याला आवाज कोणाचा येतोय? प्रणव, आवाज माईक बंद ठेवायचा.
हा 120 सेकंद एक वेळा टोल होतोय. आपल्याला 3600 सेकंद, 1 तास म्हणजे किती दिलंय? 3600 सेकंद. मग 3600 सेकंदात किती वेळा टोल होणार? कसं काढायचं? भागाकार करायचा. या 3600 ला किती भागायचं? 120 न भागायचं. तर 30 येतंय. तर या एका झिरोला 1 झिरो गेला. पर्याय क्रमांक 2. 30 आणि वरचा 1 झिरो 30 येतंय. 30 येतंय सर. 2. समजलं का सर्वांना? हो. हा ओके. आता समजलं असेल तर आता दुसऱ्या गणिताला मी पोल देतो. 1 मिनिट वेळ देतो. बघू किती विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर येते. ओके. ओके. 155 विद्यार्थी होते. पैकी 116 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेली आहेत. आपण 116 पैकी फक्त 38 विद्यार्थ्यांनी उत्तर करेक्ट दिलेली आहेत. तर करेक्ट विद्यार्थ्यांनी नावं दिली किंवा ज्या विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिले त्यांचं मी एकदा नाव वाचतो पहा. साहिल शिंदे आहे, दत्ता खांडेकर आहे, गौरव गलंडे आहे, साई खाडे आहे देवडीचा, शिवांजली गायकवाड आहे, तनिष्का खरात, प्रणव भोसले, वर्षा सूळ, सुयश साळुंखे, श्रुती शेवडे, कादंबरी भोसले, विजय कारंडे, ईशा घनवट, पुष्पा गोरड, यश बोराटे, गणेश काटकर, श्रुती कचरे, अनुजा यादव, आविष्कार घाडगे, कार्तिकी ओतारे, वैष्णवी शेडगे, गौरी मेडसिंगे, समीक्षा करणे, अनुष्का गोरे, विराज घाडगे, संस्कृती नलवडे, मृणाली माने, ओम पाटील, हर्षदा मोरे, विराज चव्हाण निमसोड, श्रेया बनसोडे भालवडी, सचिन जाधव, आदित्य टंगसाळे कोरेगाव, वेदांत शिंगण, मिताली भोसले विजवडी, यश इंजबाव, अर्जुन गुजळे आणि वैष्णवी नरळे. 38 विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि आपल्या ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांना सूचना, आता काही विद्यार्थी देवडीचे आहेत. अगदी सुट्टीच्या दिवशी त्यांनी एकदा माझे गाडी घ्यायला काय हरकत नाही. आपण ऑनलाईन टीचिंग करतो, प्रत्यक्ष आपली ओळख असावी म्हणून देवडीतील विद्यार्थ्यांनी यायचं किंवा इतर विद्यार्थी आहेत कधी आला योगायोगानं देवडीत तर मला फोन करून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. मग आता मी वाचलेल्या 38 विद्यार्थ्यांचं बरोबर आहे, सर्वांचं अभिनंदन. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे अजून सुद्धा चुकते. आता बघा 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंद या फरकाने टोले देतात. ज्या फरकाने टोले देतात त्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी. आता मी लसावी काढतो बघा. हा, कुणाचा लसावी काढायचा आहे? कोणकोणत्या संख्यांचा? याच्यामध्ये पहिली संख्या आहे 9 सेकंद, 15 दुसरी सेकंद, संख्या आहे 15 सेकंद आणि तिसरी संख्या आहे 18 सेकंद.
आता या तिन्ही संख्येला निशेष भाग जाणारी संख्या आहे कोणती? 3 3 त्रिक 9, 9 नपाची 9 15 15, 18 3 7 18. 18 आता या 3, 5 आणि 6 उरल्यापैकी पहिल्या आणि तिसऱ्या संख्येला 3 न भाग जातोय. मग पुन्हा इथं 3 लिहितो. 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि 5 विषय ठेवतो. मग आता मी या ठिकाणी लसावी काढतो. लसावी काढताना कोणाकोणाचा गुणाकार करायचा? या डावीकडच्या 3 संख्या आणि तळाच्या 3 संख्या, अशा 5 संख्यांचा लसावा. 3 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 5 गुणिले 2. 3 त्रिक 9, 45 आणि 45 दोन्ही किती येणार? 90. आणि या प्रत्येक एकक आहे सेकंद. त्यामुळं या ठिकाणी लसावीचं एकक सुद्धा काय असणार आहे? सेकंद असणार आहे. याचा अर्थ प्रत्येक 90 सेकंदाला एक टोल पडतो. 90 सेकंदाला किती टोल पडतात? एक टोल पडतो. आता विचारलंय एका तासात. आता मगाशी तुम्हाला सांगितलं 1 तास म्हणजे किती सेकंद? 3600 3600 सेकंदाला किती टोल पडतात असं काढायचे आपल्याला. मग आपल्याला कोणाचा भागाकार करावा लागेल? 3600 ला 90 ने भागावं लागेल. आता 1 शून्याला हा शून्य गेला. 9 चौक 36 आणि 0 ला 0. म्हणजे या ठिकाणी 3 घंटा 40 वेळा एकाच वेळी टोल देतील. 40 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 4. समजतंय ना? हो ओके. आता या तिसऱ्या गणितासाठी पोल देतो. याला पण वेळ मी 60 सेकंद देतो. हा 172 विद्यार्थी आहेत बघा जॉईन. पैकी 128 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं. परंतु बरोबर विद्यार्थी फक्त 40च आहेत. लिमिटेड विद्यार्थी आहेत. मी वाचून दाखवतो. बरोबर विद्यार्थी दत्ता खांडेकर. दत्ता खांडेकर शाळा कोणती तुझी? हॅलो, काय करायचं? मी तुम्हाला ज्या प्रोसिजरनं रिक्वेस्ट पाठवायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव, आडनाव आणि शाळेचं गाव आणि पुढं रोल नंबर ज्यांना माहित आहे त्यांनी. आता दत्ता खांडेकर एक विद्यार्थी आहे पण त्यांनी गाव लिहिलेलं नाही पहा. प्रणव भोसले, शिवांजली गायकवाड, आदित्य थोरात, सुयश साळुंके, आर्यन चेंडके आहे, भक्ती शेंडे आहे, ओम पाटील, साक्षी केंगार. साक्षी तू गणित सोडवते का? काय अभिषेक सोडवतोय? साक्षी केंगार, माझा आवाज येत नाही का? बर. पुष्पा गोरड, श्रेया साळुंके, छान. अमन शिकलकर, अनुजा जाधव, आर्या देसाई, शिवानी करचे,
सोहम पिसाळ, जयेश शेंडे, मृणाली माने, विराज घाडगे, प्रगती चोपडे, वैष्णवी शेडगे, आविष्कार घाडगे, गौरी घंटे, मिताली भोसले, श्रद्धा थोरात, आराधना शिंदे, धीरज कोकणे, नम्रता सकटे, ईशा घनवट, राधा आठवळे, मयुरी कदम, गौरव गलंडे, गणेश काटकर, मयुरेश जगदाळे, आर्यवीर वायाळ, ओंकार शिंदे, सारंग वाघ, सई फडतरे, अर्जुन गुजळे आणि साई खाडे. 40 विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा विशेष अभिनंदन करतो. आता 3 घंटा अनुक्रमे 18 सेकंद, 25 सेकंद व 30 सेकंदाच्या फरकाने टोल देतात. मग आपण या 18चा, या 25 आणि शेवट 30 या 3चा लसावी काढूया. आता या तिघांना निश्चित भाग जाणारी संख्या सांगा. 25 ला जात नाही 3 आहे पण. तर 3 दोघांना जरी भाग गेला तरी सांगा. 3 साहित्रिक 18 आणि साही पंचे 30. आणि ज्याला भाग जात नाही ती संख्या तशीच खालील्या. आता 25 आणि 5 ला 5 न जातोय. 5 मग 3 तसंच लिहूया. 5 5 25 आणि 5 एके 5. आता आपल्याला लसावी काढताना डावीकडच्या या 2 संख्यांनी तळाच्या या 3 संख्या यांचा गुणाकार करायचा. मी लसावीला फक्त ल लिहितो. 6 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 1. 6 पंचे 30, 30 त्रिक 90 आणि 90 गुणिले 5. 9 5 45 आणि त्याच्यावर 0. त्याच एकक आहे सेकंद. प्रश्न बारकाईने जर वाचला तर तुमच्या लक्षात येणार. म्हणजे 3 घंटा अनुक्रमे 18 सेकंद, 25 सेकंद आणि 30 सेकंदाच्या फरकाने टोल देतात. तर किती मिनिटांनी त्या 3 घंटा एका वेळा टोल देतात? आता 450 सेकंदानं टोल देतात. मग 450 सेकंद आहेत, त्याचं मिनिटात रूपांतर करायचं. 450 एका मिनिटाचं 60 सेकंद ना. याचं मिनिटात करायचं म्हटल्यावर 60 न भागूया. या शून्याला हा शून्य गेला. 6 7 42, 45 वजा 42 3, 3 घेतला 0 30 आणि 6 पंचे 30. म्हणजे 450 सेकंद म्हणजे 7.5 मिनिटं. म्हणजे 7.5 मिनिटांना त्या 3 घंटा एकाच वेळी टोल देतात. 7.5 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 2. तुम्हाला का सर्वांना? हो हा, ओके. बरेच विद्यार्थी काय होते, झोपेत आहेत. 5:30 ला तास आहे म्हणजे आपल्याला त्याच्या अगोदर अर्धा तास उठणं गरजेचं आहे. सकाळी 5 ला उठल्यानंतर थोडं फ्रेश होणं पण गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट 5:30 ला जर उठला तर मग आपल्या डोळ्यावर झोप असते. आपल्याला सगळं व्यवस्थित 100% कॉन्सन्ट्रेशन होत नाही टीचिंग कडे. त्यामुळे अर्धा तास किंवा नाही 5 ला उठता आला तर 5:15 ला तरी कमीत कमी उठा. बर, चला पुढं. प्रश्न क्रमांक 4. थोडा आवाज म्यूट करतो. 10 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जमिनीवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती लाद्या बसवता येतील? आता या ठिकाणी सभागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. पण ज्या फरशा बसवायच्या आहेत त्या फरशीचा आकार दिलेला आहे चौरसाकृती, पण त्या फरशीची बाजू तुम्हाला दिलेली नाही. आणि फरशीची बाजू काढण्यासाठी तुम्हाला सभागृहाची जी लांबी आणि रुंदी दिलेली आहे त्या दोघांचा काढायचा आहे मसावी. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 10 आणि 16चा काय काढावा लागणार आहे? मसावी. मग मी इथं लिहितो 10 व 16 चा मसावी.
महत्तम साधारण विभाजक. आता आपण मगाच्या पद्धतीनेच काढूया. फक्त मसावी काढताना डावीकडच्या अंकांचा किंवा संख्यांचा गुणाकार करायचा असतो, ही बाब लक्षात ठेवा. आता 10 आणि 16 भाग जातो 2 न, मग 2 पंचे 10 आणि 2 8 16. आता 5 आणि 8 ला कोणत्याही संख्येने निश्चित भाग जात नाही. आता लसावी काढताना या तिन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो, परंतु मसावी काढताना फक्त डावीकडची संख्या विचारात घ्यायची. मग आता मसावी किती आला, तर डावीकडला संख्या फक्त 2 आहे. म्हणजे 10 आणि 16 या संख्यांचा मसावी आहे 2. म्हणजे ज्या फरशा बसवायच्या आहेत किंवा किती लाद्या बसतील असं विचारलंय, मग त्या लादी जी आहे ती चौरसाकृती लादी आहे. त्या लादीची तुम्हाला बाजू माहित पाहिजे. लादीची काय पाहिजे माहित, बाजू. मग लादीची बाजू म्हणजेच त्या 2 संख्यांचा मसावी. आता विचारले लाद्यांची संख्या म्हणजे किती लाद्या बसवता येतील. आता लाद्यांची जर संख्या तुम्हाला काढायची असेल तर सूत्र कोणतं वापरायचं, तर त्या सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले लादीचं क्षेत्रफळ. थोडक्यात देतो, स म्हणजे सभागृहाचं क्षेत्रफळ आणि खाली लिहितो लाक्षे म्हणजे लादीचं क्षेत्रफळ. आता सभागृहाचं क्षेत्रफळ काढताना सभागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, म्हणजे सभागृह हे आयताकृती आहे. मग सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजे आयताचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. मग त्या सभागृहाची लांबी 16 मीटर आहे आणि रुंदी 10 मीटर आहे, म्हणजे 16 गुणिले 10 हे झालं सभागृहाचं क्षेत्रफळ. आणि खाली लादीचं क्षेत्रफळ, लादी चौरसाकृती आहे आणि लादीची बाजू आता आपण मसावी 2 काढलेला आहे. आणि लादीचं क्षेत्रफळ म्हणजे लादी चौरस आहे, चौरसाचं क्षेत्रफळ. आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, म्हणजे 2चा वर्ग. 2चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 2. आता इथं भाग जर घालवला तर 2 1 2 2 16, 2 1 2 2 पंचे 10 आणि 8 गुणिले 5 केलं तर 8 पंचे किती येणार, 40 येणार. म्हणजे या ठिकाणी एकूण किती लाद्या बसवता येतील, तर 40. 2 8 16, 2 पंचे 10. एकच मिनिट, मला उत्तर थोडं वेगळं वाटतंय. आपलं काय मिस झालंय का बघा पण. नाही, बरोबर आहे सर. बरोबर आहे. हा बरोबर. 40 पर्यंत आहे की. हा 40 पर्याय, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, 1 आहे. मग एक. यदा कदाचित त्यांचं चुकलं असेल, त्यांनी काय केलंय माहितीये का, मी उत्तर जर बघितलं त्यांनी पर्याय क्रमांक नाही 4था आहे ना, हा 4थ्याला 1 बरोबर, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बरं, सर्वांना समजलं नाही. समजलंय सर. हो सर. हा, मग आता पुढच्याला मी पोल घेणार आहे. आणि महत्वाचं बरं का, तुमच्याकडे कुणाकडे हे पुस्तक नाही ना, आणि जरी पुस्तक समजा असेल पंडित राणेचं, तर ते सर. झाकून ठेवा. कारण एखादा विद्यार्थी काय करू शकतो, पर्यायातलं उत्तर पाहणार आणि पटकन उत्तर सबमिट करणार. तुम्ही स्वतःला फसवताय, लक्षात ठेवा. त्यामुळे कुणीही कॉपी करू नका. माझं उत्तर बरोबर आलं पाहिजे, माझं नाव सरांकडून वाचलं जावं, म्हणजे आपलं 184 विद्यार्थ्यात अभिनंदन होईल. असं कॉपी करून अभिनंदन कधी करून घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे पुस्तक असेल तर झाकून ठेवा. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसतोय, शेजारी वही घ्या, पेन घ्या, कच्चं काम करा आणि पटकन उत्तर 1 मिनिटामध्ये सबमिट करा. कॉपी कुणीही करू नका. चला, मी 5वा प्रश्न तुम्हाला पोलसाठी देतोय.
ओके, 186 पैकी 138 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलं. आता या प्रश्नाचं उत्तर भरपूर विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. जवळजवळ 59 विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. नाव वाचायला जास्त वेळ खरं जाईल, तरी फास्ट मध्ये वाचतो. दत्ता खांडेकर एका सेकंदाच्या आत उदाहरण सोडवलेलं आहे. म्हणजे तुम्ही अगोदर उदाहरण सोडवताय असं मला वाटतंय. कारण कोणतंही गणित सोडवाय कमीत कमी 10 सेकंद तरी पाहिजेत. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी थोडं पुस्तक उघडतायत आणि अगोदरच उत्तर काढतायत. त्यामुळे हे काय बरोबर नाही. मी तुम्हाला पूर्वी सांगितले पुस्तक झाकून ठेवा. कारण आता मला दिसतंय पहिले 5 विद्यार्थी आहे ते एका सेकंदापेक्षा कमी वेळात उत्तर त्यांनी सबमिट केलेलं आहे. हे तुम्ही कॉपी करताय असं म्हणत नाही, परंतु पुस्तकातलं बघून अगोदर सोडवत असाल यदा कदाचित. काय एवढं स्पीडनं सुटते गणित तर काय हरकत नाही. असेल एखाद्याचा IQ चांगला, बुद्ध्यांकावर पण डिपेंड आहे. दत्ता खंडेकर, वैष्णवी शेडगे, प्रणव भोसले, सुयश साळुंगे, शिवांजली गायकवाड, भक्ती शेंडे, यश. नुसतं यश लिहिलंय इंजगाव. यश नंतर आडनाव पाहिजे मला. पार्थ सजगणे, आर्यन चंडके, अक्षरा कवडे, कदम दीक्षा. अगोदर नाव नंतर आडनाव पाहिजे. क्रम चुकीचा आहे. आयुषी पाटील, कार्तिकी वतारी, गाव नाही. श्रेया माने, आर्या जाधव, संस्कृती नलवडे, अनुजा जाधव, इथं सुद्धा गाव नाही. पुष्पा गोरड, मेहर मुलानी, अनिल घाडगे, आदिती थोरात, कीर्ती दडस, सुप्रिया साळुंगे, आर्या देसाई, साहिल शिंदे, आदिती इंगळे, अमन शिकलगर, शिवानी करचे, साई खाडे, सूरज राजगे, समृद्धी देशमुख, वैष्णवी यादव, भक्ती मांडवे, निकिता धडस, विराज घाडगे, साई फडतरे पुसेगाव, गौरव गलंडे, अनुज भोसले, साई सईद, आर्यवीर वाया, मयुरी कदम, व्हेरी गुड, वेदिका कवडे, चंदना तडाखे, श्वेता पाटील, रुपेश बनगर, सारंग जगदाळे, ओम सपकाळ, साई फडतरे, संचिता भोसले, वर्षा सूळ, शिवराज कदम, संस्कार सूर्यवंशी, विक्रांती पवार, दीपिका येवले, समीक्षा शेळगे, समर्थ पाटील, भाग्यश्री माने, वैष्णवी जाधव आणि साक्षी धायतोंडे. 59 विद्यार्थ्यांनी सोडवलं. अतिशय छान. ओके, आता आपण सोडवूया राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी. 12 मीटर रुंदी व 26 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान क्षेत्रफळाच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशा किती बसवता येतील? आता या ठिकाणी फरशीची बाजू आपल्याला काढायची आहे. म्हणजे फरशीची बाजू काढण्यासाठी तुम्हाला जो सभागृहाची डायमेन्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरून त्याचा लसावी काढायचा. म्हणजे कोणाचा लसावी काढावा लागेल? 12 आणि 26 चा काय काढायचा आहे? नाही, लसावी नाही, मसावी काढायचा. हा, मसावी काढायचा. मग मी 12 आणि 26 घेतो. सांगा मला, 12 आणि 26 ला निश्चित भाग जाणारी संख्या कोणती आहे? 2. बरोबर. 6 दुनी 12 आणि 13 दुनी 13 आता 6 आणि 13 पैकी 13 ही मूळ संख्या आहे. त्यामुळं 13च्या जोडीला असणाऱ्या संख्या आणि ह्या दोघांना कुठल्याही संख्येने निश्चित भाग जात नाही. त्यामुळे मसावी ही डावीकडची संख्या आहे. कुठला मसावी आला? 2. 2. हा, आपल्याला विचारलंय चौरसाकृती फरशांची संख्या. काय विचारलंय? चौरसाकृती फरशांची संख्या. आता हे काढायचं म्हटल्यानंतर सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले काय? तर फरशीचं क्षेत्रफळ. आता सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजे सभागृह आयताकृती आहे. आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 26. 12. रुंदी आहे 12. आणि जी फरशी आहे ती चौरसाकृती आहे. चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग.
आता चौरसाची बाजू किंवा त्या फरशीची बाजू आपण मसावी एवढी घ्यायची 2, म्हणजे 2चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 2. बे एक बे, बेस 12, बे एक बे बेत्रिक्स, आणि मग 13 गुणिले 6 केलं तर 13 किती ते 78. 78. अशा पद्धतीनं किती चौरसा किती फरशा बसवता येतील तर 78. 78. आता पुढचं गणित थोड्या वेगळ्या टाईपचं आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी म्यूट करतो. आपण ते उदाहरण अगोदर बघूया. 20 इंच गुणिले 28 इंच गुणिले 48 इंच मापाच्या एका खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेली एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील, असा प्रश्न आहे. आता इथं पण पहिल्यांदा जी खोक्याची डायमेन्शन दिलेले आहेत त्यांचा मसावी काढायचा. म्हणजे या ठिकाणी 20, दुसरी संख्या आहे 28 आणि तिसरी संख्या आहे 48. या 3 संख्यांचा आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागणार, महत्तम सामायिक विभाजक. आता मी खाली काढतो बघा, 20, 28 आणि 48. आता या तिन्ही संख्येला निशेष भाग जाणारी संख्या कोणती, तर मला वाटते 4 न भाग जातोय, 4 न जातोय. 4 पंचे 20, 4 7 28, 4 एके 4, 4 दोन्ही 8, म्हणजे 12 चौक 48. बघा गुणाकार, 5 चौक 20, 7 चौक 28 आणि 12 चौक 48. आता 5, 7 आणि 12 या तिघाला निशेष भाग जात नाही, त्यामुळे डाव्या बाजूची जी संख्या आहे तो मसावी येणार. म्हणजे मसावी किती येणार, 4. आता इथपर्यंतचा भाग समजायला तुम्हाला काय अडचण नाही. आता आपण काढलाय मसावी. आता मसावी काढल्यानंतर जो त्यामध्ये घनाकृती ठोकळा बसवायचा आहे, त्या घनाकृती ठोकळ्याची बाजू आपण काढलेली आहे. बघा मी लिहितो घनाकृती. तर ठोकळ्याची मी थोडक्यात लिहितो ठो आणि बाजू. घनाकृती ठोकळ्याची बाजू किती असणार आहे, तर 4 इंच असणार आहे. काय असणार आहे, घनाकृती ठोकळ्याची बाजू ही 4 इंच, कारण वरची डायमेन्शन्स इंच या एककामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे जे घनाकृती ठोकळे बसवायचे आहेत त्याची सुद्धा बाजू आहे 4 इंच. आता त्याच्या खाली काय विचारलेलं आहे, तर असे किती घनाकृती ठोकळे मावतील, म्हणजेच आपल्याला एकूण ठोकळे काढायचे आहेत. काय काढायचे आहेत, एकूण ठोकळे काढायचे आहेत. आता एकूण ठोकळे काढायचं म्हटलं का नाही, की त्या खोक्याचं, आता बघा जे खोका आहे त्या खोक्याचं काय काढायचं, घनफळ. इथे लिहितो खो म्हणजे खोक्याचे, घ म्हणजे घनफळ, खोक्याचं घनफळ, आणि खाली त्याच्या जे ठोकळे बसवायचे आहेत त्यातील एका ठोकळ्याचे घनफळ. खोक्याचे घनफळ भागिले एका ठोकळ्याचे घनफळ. आता खोक्याचं घनफळ लक्षात ठेवा, खोक हे इष्टिकाचिती आकाराचं आहे आणि इष्टिकाचितीला आपण क्युबॉइड असं म्हणतो, व्हॉल्युम ऑफ क्युबॉइड. इष्टिकाचितीच्या घनफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजे या तिघांचा गुणाकार आपण वर लिहायचा, म्हणजे 20 गुणिले 28 गुणिले 48. हे झालं खोक्याचं घनफळ. आणि ठोकळ्याचं घनफळ, ठोकळा आहे का नाही तो घनाकृती ठोकळा आहे, घनाला आपण क्यूब असं म्हणतो. मग व्हॉल्युम ऑफ क्यूब म्हणजेच घनाच्या घनफळ सूत्र आहे बाजूचा घन. आता बाजूचा घन म्हणजे बाजूचा 3 वेळा गुणाकार. आता घनाकृती ठोकळ्याची बाजू आपली 4 आली, मग 4चा 3 वेळा गुणाकार लिहितो, 4 गुणिले 4 गुणिले 4. आता इथं आपण संक्षिप्त रूप देतोय, 4 एके 4, 4 पंचे 20, 4 एके 4, 4 7 28 आणि 4 एके 4, 4 एके 4, 4 दोन्ही 8.
आणि मग 5 गुणिले 7 किती येणार? तर 35. तर वर लिहितो जागा नसल्यामुळं, आणि त्याला राहिलेल्या संख्येनं गुणायचं 12नं. मग 12 पंचे 60, हाताला 6, 12 त्रिक 36 आणि 6 37, 38, 39, 40, 41, 42. म्हणजे 420 खोकी मावती घनाकृती ठोकळे मावतील. 420 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बघा, 6व्याचं उत्तर येते. आता तुम्हाला अनम्यूट करतो, कोणाला समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. समजले का सर्वांना? सांगा आता. हो सर. तर दोन सूत्र लक्षात ठेवा. इष्टिकाचितीचं घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, आणि घनाचं घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणजे बाजूचा 3 वेळा गुणाकार, आणि त्या दोघांचा भागाकार केला की एकूण ठोकळ्याची संख्या निघते. आणि जो खोका आहे त्या खोक्याच्या डायमेन्शन वरून मसावी काढायचा. मसावी म्हणजे त्या घनाकृती ठोकळ्याची बाजू. ओके, बोला, कुणाला काय प्रॉब्लेम? सर मला समजलं नाही. परत सांगा ना. हो समजलं सर. सर डबल सांगा की गणित. सर परत सांगा. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं नाही. बघा काय करायचं आहे, तर जे खोका आहे ते खोका असं असतंय बघा, असं असं खोका आहे. आणि जो घन आहे किंवा त्याला आपण काय म्हणूया, ठोकळा म्हणूया, तो असा आहे. याच्यामध्ये हे काय आहे, खालचं खोका आहे आणि वरचा आहे तो घनाकृती ठोकळा आहे. असलं लहान लहान ठोकळं बसवायचे खोक्यामध्ये. आता याची लांबी तुम्हाला दिलेली आहे, किती दिलेली आहे? समजा 20 लांबी आहे, समजा 28 रुंदी आहे आणि 48 उंची आहे. आता हे जे खोका आहे याचं जर घनफळ काढायचं असेल तर सूत्र लक्षात ठेवायचं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबीला एल म्हणतात, रुंदीला बी म्हणतात आणि उंचीला एच म्हणतात. एल गुणिले बी गुणिले एच. आणि हे जे खोका आहे त्या खोक्या जो ठोकळा आहे त्याचं घनफळ काढताना आता प्रत्येक बाजू समान असते बघा. घन म्हणलं की ज्या एकूण 12 कडा आहेत त्या समान लांबीच्या असतात. आता आपण 20, 28 आणि 48 यांचा मसावी किती काढला होता रे? 4 काढला होता. मग इथं यल गुणिले यल गुणिले यल म्हणजे थोडक्यात यल घन हे सूत्र आहे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं, आता थोडक्यात सांगतो, आपण मसावी किती काढलेला होता? तर 4 काढलेला होता. आता विचारलंय किती घनाकृती ठोकळे मावतील. मग घनाकृती ठोकळ्यांची जर संख्या काढायची असेल तर आपल्याला खोक्याचं घनफळ त्याला कशानं बघायचं, तर त्या ठोकळ्याच्या घनफळ. आता खोक्याचं घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग लांबी 20 गुणिले रुंदी 28 गुणिले उंची 48, आणि खाली ठोकळ्याचं घनफळ, ठोकळ्याची बाजू 4 मसावी इतकी, मग 4चा 3 वेळा गुणाकार करायचा. आणि ते 4 एके 4, 4 पंचे 20, 4 एके 4, 4 7 28, 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8, आणि मग 5 7 35 आणि राहिलेली संख्या 12 त्याला गुणूया. 12 पंचे 60, हाताला 6, 12 त्रिक 36 आणि 6 42. अशा पद्धतीने 420 येते. 420 म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता एवढं सांगून ज्यांना समजत नाही त्यांना मी अजून सांगू शकत नाही. त्यांनी काय करा, तर आपला युट्यूबचा व्हिडिओ पुन्हा पहा. हो सर. आता ज्यांना समजलं नाही त्यांना त्यांचं बेसिक फारच कच्चं आहे, त्यामुळं त्यांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहणे किंवा जास्तीत जास्त पुन्हा सराव करा. मला वाटतं आता 6वा प्रश्न झाला ना. आता तुम्हाला 7वा प्रश्न पोलसाठी देतो. हा 7वा प्रश्न आहे, तो पोलसाठी देतोय. 1 मिनिट वेळ देतो 7व्या प्रश्नाला.
ओके. 190 विद्यार्थी जॉईन आहेत. पैकी 128 विद्यार्थी यांनी उत्तर सबमिट केलं. पैकी 43 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर. सुयश साळुंके, भक्ती शेंडे, शिवांजली गायकवाड, संस्कृती नलवडे, तमन्ना मुलानी, प्रणव भोसले, सई फडतरे पुसेगाव, आर्यन चिंडके, पुष्पा गोरड, दीक्षा कदम, अनुजा जाधव, यश कुंभार, अनुष्का मोरे, शिवानी जरग, वेदांत शिंदे, गौरव गलंडे, विराज घाडगे, ईशा घनवट, मिताली भोसले, साई खाडे, वैष्णवी शेडगे, अमन शिकलकर, श्रेया जमदाडे, श्रावणी काटे, तनिष्का खरात, श्रेया बनसोडे, साक्षी केंगा, वैभव जगदाळे, प्रताप मोरे, अमे आलेकरी, आर्या जाधव, श्रुती शेवडे, हर्षदा मोरे, ओम सपकाळ, श्रुती कचरे, वेदांत शिंगण, प्रांजली फडतरे, कादंबरी भोसले, विनीत होळ, आर्या जगदाळे, साई सईद, समर्थ पाटील आणि संस्कृती कदम. ओके. अतिशय सोपा प्रश्न होता पहा. आता मी या तिघांचा लसावी काढतो. कोणाकोणाचा? 18चा, 24 आणि 24 27. आणि 27. आता या तिघाला भाग द्यायचा काय सांगा? 3 3 3 3 सक 18, 3 8 24. 24 अजून जातोय का ह्या तिघाला? हो नाही, सर. दोघांना तरी 6 9ला. हा, मग जात नसून लसावी काढताना दोघांनी चालतो घालवाल तरी, पण मसावीला फक्त तिघांनी निश्चित भाग गेला तरच पुढे जायचं. मग मसावी किती आला सांगा? 3 3 आला मसावी. हं? आता आपल्याला विचारलंय किती. अगोदर आपण ठोकळे काढूया. अगोदर काय काढूया? ठोकळे काढूया. नंतर त्याचं रूपांतर करूया. आता खोक्याचं गणपळ भागिले ठोकळ्याचं गणपळ. आता खोक्याचं गणपळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे 18 गुणिले 24 गुणिले 27. आणि ठोकळ्याचं गणपळ म्हणजे ठोकळ्याची बाजू 3 आली, मग 3चा 3 वेळा गुणाकार करायचा. 3 मग 3 सक 18, 3 8 24 आणि 3 9 27. मग 6 8 48 आणि गुणिले 9. मग 9 8 7, 9 36 आणि 7 किती? 432. पण आपल्याला हे ठोकळे डझन मध्ये विचारलेत. किती ठोकळे, किती डझन ठोकळे म्हणजे 400. एक डझनाचं किती? 12 ना. मग 12 न 32. मग 32 36. 43 मधून 36 गेलं 7 7 2 72 आणि बर्स 72. बरोबर आहे ना? हो सर. पण काय झालं इथं? उत्तर त्यांनी 432 दिले. त्यांनी विचारताना किती डझन ठोकळे विचारले, म्हणजे सर, इथं डझन 36. मग त्यांनी डझन शब्द नाही द्यायला पाहिजे होता, म्हणजे हो, 432 बरोबर आला असत. असं त्यांच्याकडून थोडं मिस्टेक झालेली आहे, हरकत नाही. पुढचं गणित थोडं वेगळ्या टाईपचं सर्वांना मीट करतो. कविताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येकी 16 मण्यांची एक याप्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात. प्रत्येकी 28 मण्यांची एक याप्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी हवे? आता या ठिकाणी हिथं पण 5च मणी उरतात आणि हिथं पण 5च मणी उरतात. ज्यावेळेस उरणाऱ्या मण्यांची संख्या समान असते, त्यावेळेस त्या समान संख्या सोडून उरलेल्या ज्या दोन संख्या त्यांचा लसावी काढायचा. म्हणजे या 16चा आणि 28चा मी लसावी काढतो. 16 आणि 28. आता या दोघाला भाग देणारी संख्या मला वाटतं 4 आहे. 4 चौक 16 आणि 4 सत्ता 28. आता 4 आणि 7 ला पुन्हा निश्चित भाग जातच नाही, म्हणजे या ठिकाणी लसावी किती येणार आहे? तर या तिघांचा गुणाकार करूया, डावीकडचे आणि तळाचे.
4 गुणिले 4 गुणिले 7, 4 चौक 16 आणि 16 गुणिले 7 केलं 7 चौकोन 42, 4 7 एके 7 आणि 4 11. 112 काय आलेला आहे तर लसावी आलेला आहे. आता जो लसावी आलेला आहे त्यात जेवढं मणी उरतात का नाही तेवढं मिळवायचं. आता किती मणी उरलेले आहेत तर दोन्ही ठिकाणी 5 मणी उरलेले आहेत. मग ह्याच्यात उरलेले 5 मणी मिळवतो. म्हणजे या ठिकाणी 117 आलं. म्हणजे 8व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. तर तुम्हाला समजलंय का याच्यासाठी अनम्यूट करतो. समजलंय का रे? हो सर. होय सर. हो सर. का संख्या वेगवेगळी असते. नाही नाही बसावी. तसं गणित सर उरलेल्याची संख्या वेगवेगळी असली तर बोल घ्या. बघू की ते गणित आल्यानंतर बघूया. आता वेळ झाला आपल्याकडे जास्त. आता 9व्यासाठी मी पोल घेतो. 60 सेकंद वेळ देतोय. चला. ओके. 188 पैकी 145 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केली. तब्बल 80 विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर सोडवलं. आता मी नाव वाचत नाही कारण यादी फार मोठी आहे. वेळ आपल्याला पुरणार नाही. परंतु जे 80 विद्यार्थी आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तनिष्का खरात, दत्ता खांडेकर, प्रणव भोसले, भरपूर नाव आहेत बघा. या 80 विद्यार्थ्यांचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे व्यवस्थित. योग्य पद्धतीने तुम्ही उत्तर सबमिट केलेलं आहे. 80 विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण आता चेक करूया. 15 फुलांचा 1 याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. 24 फुलांचा 1 याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. मग 15 आणि 24 आपल्याला काढायचा आहे लसावी. मग सांगा मला 15 आणि 24 ला भाग जाणारी संख्या कुठली रे? 3 15 आणि 3 8 24. 24. आता 5 आणि 8 ला कशाने भाग जात नाही. मग या 3 संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. मग सांगा लसावी किती येणार? 3 गुणिले 5 120. गुणिले 8. 120. 15 आणि 15 120. 8 120. 120. आता दोन्ही ठिकाणी 8 फुलं उरतायत बघा. किती फुलं उरतायत? 8. म्हणजे या 120 मध्ये उरणारी फुलं मिळवायची. म्हणजे किती येणार? 128. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 1. हा. आता शेवटच्या प्रश्नासाठी पोल घेतो. सर्वांनी म्यूट व्हा.
ओके, 192 पैकी 145 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलं. पैकी 68 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. गौरव गलंडे, शिवांजली गायकवाड, गणेश काटकर वगैरे वगैरे आहेत. आता मी नावं नाही वाचून दाखवत. हा, आता मला सांगा, या ठिकाणी आपल्याला लसावी कोणाचा काढायचा आहे? 12चा, 15चा आणि 15चा 18चा. आणि 18चा. सर ह्याला 3 तीन हा, या जाते. तिघांनाही 3 भाग जातो. 3 + 12, 3 3 × 15 आता पुन्हा जातोय. या 4ला आणि 6ला किती जातोय? 2. 2 मग 2×4, 2×6 आणि 5 तसंच. आणि मग 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 संख्यांचा गुणाकार केला की लसावी मिळेल. मग 3 × 2 × 2 × 5 × शेवटी 3. 3 दुनी 6, 6 दुनी 12 आणि पुढं 5 त्रिक 15. 12 पंचे 60, 6 12 एके 12 आणि 6 18. लसावी 180 आला पहा. पण एकूण किती फुलं उरतात? 3 फुलं उरतात. म्हणजे त्यात 3 आपल्याला मिळवलं पाहिजे. म्हणजे किती येणार? 183. 183 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. तर आजची कन्सेप्ट सर्वांना समजलेली असेल. आता 8 वाजले. बस करूया. आजची जी 10 गणित आहे ती सगळी तुमच्या वहीमध्ये सोडवून ठेवा. कारण कसं होतं, शिकवताना समजतं, परंतु पुन्हा 2-3 महिन्याला ज्यावेळेस त्यावेळेस आपल्याला काय मटेरियल नसतं. त्यामुळे सगळ्या हे वहीमध्ये लिहून ठेवा. हा, NMS चा क्लास. अरे हे सगळं मिक्सिंगच असते. गणित काय वेगळं नसतं NMS आणि शिष्यवृत्तीला. त्यामुळं NMS आणि शिष्यवृत्ती दोन्हीसाठी हे आहे असं गृहीत धरून तास जॉईन करा.